कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे एक अत्यंत धक्कादायक आणि सर्वांच्याच काळजाला चटका लावणारी घटना नुकतीच समोर आली आहे। कोडोली येथील 10 वर्षांच्या श्रावण अजित गावडे या चिमुकल्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे। गणपती मंडळामध्ये खेळत असताना अचानक त्रास जाणवू लागल्याने तो पळत घरी जाऊन आईच्या कुशीत विसावला आणि तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला। अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकल्याचा हृदयविकाराने बळी गेल्याने कोडोली आणि परिसरामध्ये सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे। कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील वैभवनगरमध्ये अजित गावडे हे आपल्या कुटुंबासह राहत होते। संध्याकाळी अजित गावडे यांचा 10 वर्षांचा मुलगा श्रावण हा गणपती मंडळामध्ये इतर लहान मुलांबरोबर खेळत होता। खेळता खेळता त्याला अचानक काहीतरी त्रास होऊ लागला, त्यामुळे तो पळत पळत घरी गेला। यावेळी त्याने आपल्या आईला सांगितले की त्याला काहीतरी त्रास होतो आहे, पण असं सांगत असतानाच तो त्याच्या आईच्या कुशीत गेला, ज्यानंतर अवघ्या काही क्षणाच्या आत त्याने आईच्या कुशीमध्येच अखेरचा श्वास घेतला। तीव्र स्वरूपाच्या हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज कुटुंबियांनी व्यक्त केला आहे। दरम्यान मनमिळाऊ आणि खेळकर स्वभावाच्या श्रावणचा अचानक मृत्यू झाल्याने गावडे कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। संपूर्ण कुटुंबाला या घटनेने प्रचंड धक्का बसला आहे। अजित गावडे यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 अपत्ये होती। त्यांच्या मुलीचा 4 वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता आणि आता एकुलत्या एक श्रावणचाही अशा प्रकारे मृत्यू झाल्याने गावडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।